या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। विनयभंग व लैंगिक छळ केल्याच्या आरोपातून सोलापूर येथील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली। यात हकीकत अशी, पीडिता ही बुरहाणपूर तालुका अक्कलकोट येथे राहणारी असून ती 12वी आर्ट्स ग्रामीण विद्यालय ज्युनियर कॉलेज चपळगाव तालुका अक्कलकोट येथे जाण्यासाठी बावकरवाडी फाट्यावर बस स्टॉप जवळ थांबली असता त्या ठिकाणी यातील आरोपी सलमान लाडले मशाक मनियार राहणार डोंबर जवळगे अक्कलकोट जिल्हा सोलापूर याने मोटरसायकलवर येऊन पीडितेला एकटी पाहून तिच्या भोवती गाडी फिरवून तिला वाईट उद्देशाने पाहू लागला। त्यामुळे पीडिता घाबरून गेली। तेवढ्यात बस आली। त्या बसमधून प्रवास करून पीडिता बसमधून खाली उतरून कॉलेजकडे पायी जात असताना आरोपी हा मोटरसायकलवर पीडितेचा पाठलाग करत येऊन तिला म्हणाला, तू मला खूप आवडतेस, माझ्या गाडीवर बसल, असे म्हणून वाईट उद्देशाने बोलू लागला। पीडिता ही घाबरून गेली आणि तिच्या मनास लज्जा वाटल्याने तिने आपल्या वडिलांना फोन करून हकीकत सांगितली। त्यावेळी पीडितेच्या वडिलांनी आरोपीचा शोध घेतला असता तो सापडल्यानंतर त्याच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे पीडिता आणि तिच्या वडिलांनी भारतीय दंडविधान संहिता 354 अ 354 ड व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 चे कलम 12 नुसार गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यात एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले। त्यापैकी पीडितेने कोर्टासमोर दिलेल्या साक्षीमध्ये आरोपीने तू मला खूप आवडतेस इतकेच बोलल्याचे सांगितले। त्यावरून आरोपीचे वकील ॲडव्होकेट शकील नदाफ यांनी आरोपीचा पीडितेस विनयभंग करण्याचा उद्देश नव्हता तसेच पीडिता आणि त्यांचे साक्षीदार यांच्यातील तफावत निदर्शनास आणून दिली। आरोपीच्या वतीने अनेक सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट शकील नदाफ यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश सुरवसे यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली। सदर केसमध्ये आरोपीकडून ॲडव्होकेट शकील नदाफ, ॲडव्होकेट गणेश माशाळ, ॲडव्होकेट अमर वाघमैतर, ॲडव्होकेट सूरज रेणके यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट जन्नू ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी काम पाहिले। मी ॲडव्होकेट शकील नदाफ, राणा सोलापूर, एका केसमध्ये विनयभंग व लैंगिक छळ केल्याच्या आरोपातून आरोपी नामे सलमान लाडले मशाक मनियार याची माननीय सत्र न्यायाधीश सुरवसे साहेबांनी त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे। यात हकीकत अशी की यातील पीडिता ही बुरहाणपूर तालुका अक्कलकोट येथील राहणारी असून ती 12वी आर्ट्समध्ये ग्रामीण विद्याविकास ज्युनियर कॉलेज चपळगाव तालुका अक्कलकोट येथे कॉलेजला जाण्यासाठी बावकरवाडी फाट्याजवळ बस स्टॉपमध्ये थांबली असताना त्या ठिकाणी आरोपी सलमान मनियार हा पीडितेला एकटीला पाहून तिच्या भोवती गाडी फिरवून तिला वाईट उद्देशाने पाहू लागला। त्यामुळे पीडिता घाबरून गेली। तेवढ्यात बस आली। त्या बसमधून प्रवास करून पीडिता बसमधून खाली उतरून ती कॉलेजकडे चालत जात असताना आरोपी हा मोटरसायकलवर पीडितेचा पाठलाग करत येऊन तिला म्हणाला की तू मला खूप आवडतेस, माझ्या गाडीवर बस चल, असे म्हणून वाईट उद्देशाने बोलू लागला। पीडिता ही घाबरून गेली व तिला मनास लज्जा वाटल्याने तिने आपल्या वडिलांना फोन करून हकीकत सांगितली। त्यावेळी पीडितेच्या वडिलांनी आरोपीचा शोध घेतला असता तो सापडल्यानंतर त्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे त्याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता 354 अ 354 ड व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 12 नुसार म्हणजे पोक्सो ऍक्ट सेक्शन 12 नुसार गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यात एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले। त्यापैकी पीडिताने मेहमान कोर्टासमोर केवळ तू मला खूप आवडतेस इतकेच बोलल्याचे तिने सांगितले मेहमान कोर्टासमोर। आणि त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी मेहमान कोर्टासमोर आरोपीचा मुळातच विनयभंगाचा उद्देश नव्हता हे पटवून दिले व त्याचबरोबर साक्षीदारांची विसंगती मेहमान कोर्टास निदर्शनास आणून दिल्या व त्याचबरोबर आरोपीच्या वकिलांनी अनेक सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केल्यानंतर आरोपीचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय सत्र न्यायाधीश श्री सुरवसे साहेबांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे। या केसमध्ये मी ॲडव्होकेट शकील नदाफ व माझे ज्युनियर ॲडव्होकेट गणेश माशाळ व अमर वाघमोईतर व सूरज रेणके यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट जन्नू व कुलकर्णी मॅडम यांनी काम पाहिले। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।